महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार, उपमुख्यमंत्री किती असतील, मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल आणि शपथविधी नेमका कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज रात्री मिळण्याची शक्यता आहे। आज रात्री 9 वाजता दिल्लीमध्ये महाराष्ट्रासाठी महाबैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चर्चा करतील आणि यामध्ये महाराष्ट्रामधील सरकार स्थापनेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होतील। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणार हे स्पष्ट झालंय, पण मुख्यमंत्री पदाचा तो चेहरा कोण असेल याची सगळ्यांना खरं तर उत्सुकता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आज रात्री आपल्याला मिळू शकतं। तर हे तीनही नेते आता दिल्लीमध्ये पोहोचलेले बघायला मिळतात आणि आज रात्री 9 वाजता ही महाबैठक होणार आहे। महाराष्ट्रासाठीची ही महाबैठक आणि यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याचं नाव घोषित केलं जाऊ शकतं। नेमका यावेळचा फॉर्म्युला काय असणार आहे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असतील का, तर उपमुख्यमंत्री नेमकं कोण असेल या सगळ्याविषयी सुद्धा चर्चा होईल। मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल, शपथविधी नेमका कधी होईल, कुणाकोणाची कोणकोणत्या पक्षाकडून कुणाकोणाची मंत्रीपदी वर्णी लागेल हे सगळं आपल्याला समजू शकेल। मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं। दिल्लीमधल्या बैठकीचा हा अजेंडा आपण बघतोय। उपमुख्यमंत्री कोण असू शकतं यावरती सुद्धा खल होईल। शपथविधीची तारीख आणि ठिकाण यावरती चर्चा होईल। खाते वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा आजच्या बैठकीमध्ये ठरू शकतो। शपथविधी सोहळ्यामध्ये कोण कोण शपथ घेतील हे सुद्धा आज निश्चित होऊ शकतं। मंत्रिमंडळामधल्या संभाव्य नावांवरती चर्चा होऊ शकते। तर दिल्लीमधल्या बैठकीचा हा अजेंडा आहे आणि बरीचशी उत्तरं आपल्याला मिळू शकतात। एकनाथ शिंदेंसाठी या बैठकीचं महत्त्व नेमकं काय आहे ते सुद्धा बघूया। तर भाजपसाठी सुद्धा ही दिल्लीमधली महाबैठक महत्त्वाची आहे, त्याचं कारण सुद्धा जाणून घेऊयात। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाणार आहे, त्यामुळे भाजपसाठी महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री निवडीमध्ये मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याचा संदेश आता पोहोचेल। महायुतीमधील गैरसमज दूर करण्याची सुद्धा संधी आहे। तिन्ही नेत्यांना थेट फीडबॅक देता येणार आणि फीडबॅक घेता येणार आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहून ही बैठक होतीये। खाते वाटपावरती चर्चा करून या संदर्भातली निश्चिती केली जाईल। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं जाणार असेल तर चेहरे सुद्धा ठरवले जाऊ शकतात। आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती सुद्धा आजच्याच बैठकीमधून आखता येऊ शकते। आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, एक अत्यंत महत्त्वाची बैठक आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या बैठकीमधून मिळू शकतील। यामिनी महाराष्ट्रातील महायुतीच्या घटक पक्षांसाठीची ही महत्त्वाची बैठक आहे, कारण प्रत्येकाला आपलं महायुतीमधलं जे स्थान आहे हे अधोरेखित करण्याची ही मोठी संधी पाहायला मिळेल। सुरुवातीला जर आपण भाजपकडे गेलो तर भाजपसाठी ही महत्त्वाची बैठक यासाठी आहे, कारण भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीचे सूतोवाच आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। खुद्द अजित पवार यांनीच त्याला दुजोरा दिलेला आहे। अजित पवारांना ऑलरेडी स्पष्ट म्हटलेलं आहे, एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे भाजपसाठी ही महत्त्वाची बैठक आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेसाठी ही महत्त्वाची बैठक काय आहे, तर प्रामुख्याने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद न मिळाल्यानंतर इतर जी महत्त्वाची खाती आहेत ती त्यांच्या पदरात पाडून त्यांना घ्यायची, शिवाय केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आपला एक महत्त्वाचा सहकारी जो आहे तो त्याला पाठवायचा आहे। यासाठीचं एक लॉबिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल। लवकरच महानगरपालिकांची निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत, यावेळी देखील आताच त्यांना या बैठकीमध्ये त्या संदर्भाने देखील चर्चा करता येईल। कदाचित इथं जरी आपल्याला कमी मिळत असेल तर तिथं वाढवून कशा पद्धतीने घेता येईल किंवा त्यावेळेचं नेमकं सूत्र काय राहील अशी एक प्राथमिक चर्चा देखील या निमित्तानं सुरू होताना पाहायला मिळणार आहे। आता राहिला प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ही महत्त्वाची बैठक यासाठी आहे कारण 41 आमदार निवडून आल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सोबत प्रामाणिकपणे आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला
जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं चांगली खाती मिळवून घ्यायच्यात. पहिली जी त्यांना 9 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली होती तीच त्यांना रिपीट करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या सोबतीलाच राज्यमंत्रीपद देखील आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. यासोबतच मागच्या काळात प्रफुल्ल पटेलांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं नव्हतं, ते देखील पदरात पाडून घेण्याचा या बैठकीच्या निमित्तानं त्यांचा प्रयत्न पाहायला मिळाला. यामिनी. अगदी निलेश, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.